तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आणि माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा छोटासा माझा प्रयत्न आहे आणि कुठेतरी प्रामाणिक प्रयत्न आहे। तर तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलवर जे नवीन असाल, चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर पूर्ण व्हिडिओ पहा। आणि नमस्कार मंडळी, मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी आले उडीद काढायला आणि आज पाऊस बंद आहे आणि काल पण, आणि शेंगा पूर्ण वाळल्या होत्या। असं उडीद पूर्ण वाळलेला आहे आता, आणि याच्या आधी मी सुरुवात यामुळे नव्हती केली तर काढून झालाय। आणि काय होतं, जे वाळलेलं आहे ना, पूर्ण वाळलेलं, त्याचं पूर्ण अंश पाण्याचा संपला। त्याने काय होतं, आता तो पाऊस उघडतोय का नाही माहित नाही। इथं असं ओझं बांधलेलं आहे, म्हणजे ओझं बांधून त्या रानातलं घर आहे ना तिथं ठेवणार आहे। आणि ह्याला थोडा पालांच्यात थोडे दिवस राहू शकतो, की 1-2 दिवस, किंवा पाऊस उघडला पूर्ण उघडला तर मग सरसकट सगळं काढून घ्यायचंय। पण त्याच्या आधी मग मी असं ज्याला पाला नाही किंवा ही नाही काढायचं निसत्यात, ती काढून एका गठोड्यात बांधून घरात ठेवणार। कारण थोडंसं ओललंय आणि ते जर आपण आता काढलं तर बांधून ठेवल्यावर त्याला बुरशी चढू शकते। तर त्यामुळे मी ती तसं ठेवलं। आणि मला जेवढं नाही का, असे जिथं पूर्ण जमिनीचा निचरा झालेला आहे, असं कोरडी जागा, आणि इकडे खोलगत पाणी साचतं, ती तसं ठेवणार आहे। आणि जेवढं होतंय तेवढं आज, आणि आज जर पाऊस नाही आला तर उद्या बायका लावून सगळं काढून घेणार आहे। वर बघू शकता आभाळत आहेच, आणि उडीद काढायचाच आहे। तर असं मी काढून घेते आणि लगेच बांधते, कारण पाऊस आला तरी आपलं लगेच न्यायला। आणि भिजलेलं उडीद आहे का, लगेच त्याला तांबडापणा येतो, जो काळपटपणा असतो तो राहत नाही। आणि त्यामुळं आपल्याला होतं होईन तेवढं उन्हाच्या आधी किंवा उन्हात काढून ठेवायचंय। आणि दरवर्षी उडदाचे हेच हाल असतात। तर चला, आणि तुम्हाला दाखवते का पेरूचं झाड आहेत ना, त्याला किती सेटिंग लागलेली। तर हे सीताफळ आहे, सीताफळाला आलेत भरपूर। आणि हे कोणतंही औषध न काही न फवारता एका झाडाला 150-200 पेरू लागले। हे पहा किती सेटिंग झाली प्रत्येक, हे वरती पहा, हे 150-200, कोणतंही औषध न फवारता फक्त सीताफळासोबत ह्याची पण पेरूची छाटणी करत असते। तर हे बा, एकाच फांदीला 3-4, हे बा, एकाच जागेवरती 3-3 असे पेरू लागलेत, आणि सीताफळ असे झालेले। आणि ह्याला मी सीताफळाला पेरूला कोणतंच आम्ही औषध फवारत नाही, नॅचरली जशी येते तशी। आणि पेरूला भरपूर पेरू लागतात। तर हे बघा, इथले पण पेरू प्रत्येक झाड इतकंच पूर्ण तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आणि माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा छोटासा माझा प्रयत्न आहे आणि कुठेतरी प्रामाणिक प्रयत्न आहे। तर तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलवर जे नवीन असाल, चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर पूर्ण व्हिडिओ पहा। आणि तर ही अशी वाळलेल्या शेंगा अशा खाली पडतात।